अकोट पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या आसेगाव बाजार ग्रामपंचायतच्या मनमानी कारभारामुळे स्थानिक ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हाळ्यात पायपीट करावी लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे। गावातील अंगणवाडी जवळ हातपंप उपलब्ध आहे, त्याला बोरवेल मशीन लावलेली आहे। त्यामुळे नागरिकांना नळाच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देणे ग्रामपंचायतचे प्रथम कर्तव्य आहे। मात्र त्या बोरवेलचा वापर केवळ अंगणवाडीमध्येच होताना दिसत आहे। नागरिकांना हातपंपाने एक तास प्रयत्न करूनही त्यामधून थोडे ते पण अशुद्ध पाणी बाहेर निघते। या प्रकारामुळे महिलांना व लहान मुलांना आजार उद्भवण्याची संभावना निर्माण होऊ शकते। महिलांना व लहान मुलांना याकरिता चांगलीच कसरत करावी लागत आहे। गावातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन हे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून गावातील प्रत्येक भागात वार्डात सारखे पाणी पोहोचवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची असते। मात्र ग्रामपंचायतचे ग्रामसेवक भदे यांचे याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे यावरून दिसून येत आहे। स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या या नियोजन शून्य कारभारामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते किंवा पाणी उपलब्ध झाले तर अतिशय जपून पाणी वापरावे लागते। या कारणामुळे ग्रामसेवक भदे यांच्यावर स्थानिक ग्रामस्थांचा प्रचंड रोष निर्माण झाला आहे। पिण्याच्या पाण्याच्या ह्या गंभीर समस्येकडे जिल्हाधिकारी अकोला, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला व अकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने केली जात आहे। MCN न्यूज मराठी करिता विशाल आगरे, अकोट शहर प्रतिनिधी। एकच खेप आणली बापा, आता एक खेप आम्हाला दिवसभर पुरवा लागते ते तुम्हाला सांगतो। काय करावं सांगा आता। सरपंचाला वगैरे आणि ग्रामसेवकांना सांगितलं का तुम्ही? सांगतोच आम्ही, पण आता काय करावं, आता ऐकत नाही कोणी। असंच आहे ना, आम्हाला पहिले झालं तर मिर्जापुरहून पाणी आणलं, हंकारच आहे आम्हाला, पाणीच नाही तर काय करावं। आम्हाला बा पाणी नाही पियाले, हे पाणी एक घंटा हापसा लागते। सरपंचाला 3 दिवसापासून फोन करून राहिलो। आमचे लेकरं शाळेचे घरीच होते, आज शाळेचे लेकरं आमची शाळेत नाही गेले। आम्ही पाण्यासाठी आम्ही काय करावं? अजिबात हापशीला पाणी नाही येऊ राहिलं। 2-3 दिवस पाणी 2-3 घंटे हापसतो आम्ही, तरी पाणी नाही येत त्या हापशीला। ग्रामसेवक काय करतात? ग्रामसेवकला तर नाही म्हटलं, पण सरपंचाला म्हटलं आम्ही, पण ग्रामसेवकला फोन केला तर ग्रामसेवक कोणीच येत नाही आमच्या इथं। असं की बा यायला काही सुविधा पाहिजे की काही, असं कोणत्या सुविधेसाठी येत नाही। होले हो करतात आणि बस झालं, बाकी कोणीच नाही येणार। 3 दिवस झाले सरपंचाला फोन करून राहिले।